मित्रांनो, ही व्हिडिओ बघितली आणि हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे चक्क बोलतायत असं मला फील झालं. कारण दिल्लीला जंतर मंतरवरती विद्यार्थ्यांना ज्या प्रकारे अमानुष प्रकारे मारण्यात आलं, पोलिसांकडनं लाठीचार्ज झाला, त्याच्या निषेधार्थ मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराज पार्क म्हणजे शिवतीर्थापासून एक मार्च, एक मोर्चा निघणार आहे आणि त्या मोर्चाचं नेतृत्व राजसाहेब ठाकरे आणि उद्धवसाहेब ठाकरे हे करत आहेत. आणि जेव्हा त्यांनी ह्या गोष्टीची अनाउन्समेंट केली, तेव्हा त्यांनी असं म्हटलं, की हा जो प्रोटेस्ट आहे हा पीसफुल असणार आहे. आम्ही कोणालाही काहीही बळजबरी करणार नाहीये. पण दिल्लीसारखा जर गदारोळ काहीही भुरट्यांनी येण्याचा प्रयत्न केला, तर त्यांना त्या प्रकारचे फटकवलं जाणार, त्यांना त्या प्रकारचं उत्तर दिलं जाणार. साठी आणि मी तुम्हाला सांगतो 26 तारखेला जर असे कोणी घुसवण्याचे प्रयत्न केले ना, फटकावून काढणार. कळलं का? शांततेने मोर्चा असेल, शांततेने या सगळ्या गोष्टी होतील, याच्यामध्ये कुठचीही हुल्लडबाजी नसेल, काहीच गोष्टी नसतील. पण उद्या जर समजा दिल्लीसारखं इथे काही करायचा प्रयत्न गुंड केला, घुसवले. इथे काही करायचा प्रयत्न केला, ह्या एका लाईनवरनं लगेच बाळासाहेब ठाकरेंची आठवण झाली. कारण आम्ही बाळासाहेब ठाकरेंना कधी बघितलं नाहीये, कारण आम्ही त्यावेळेस लहान होतो. पण ह्या वाक्याने कळून आलं, की का बाळासाहेब ठाकरेंना हिंदू हृदय सम्राट म्हणत असतील. ह्याच्यामध्ये काही जण असं म्हणतील, की अरे प्रोटेस्ट तर एकदम पीसफुल असणार आहे, प्रोटेस्ट पीसफुलच असणार आहे. पण मुद्दाम जर कोणी काही करत असेल ना, तर त्यांना त्या भाषेत शिकवावंच लागतं. हीच खरी ठाकरी भाषा आहे. कारण एवढ्या बुरसटलेल्या, एवढ्या भ्रष्टाचारी समाजामध्ये कोणीतरी व्यक्ती आपल्यासाठी उभा राहतोय आणि ते राजसाहेब ठाकरे, उद्धवसाहेब ठाकरे असतील, तर चांगलं वाटतं रे यार. म्हणजे कोणीतरी आपल्यासाठी सपोर्टसाठी, आपला कोणीतरी माणूस सपोर्टसाठी आहे. पण ही व्हिडिओ बघणाऱ्यांना काहींना त्या गोष्टी पटत असतील, काहींना त्या गोष्टी पटत नसतील. तर त्याच्यासाठी तुमच्या मतांसाठी तुम्ही पूर्णपणे इंडिपेंडेंट आहात. पण राजसाहेबांच्या ह्या वक्तव्यावरती ते लोकही फुगून बसतील, ते लोकही राग मानून बसतील, जे लोक मुंबईमध्ये असताना मराठीवरती भांडणं चाललेली असेल ना, तर पहिले राज ठाकरे साहेबांचं नाव घेतात. म्हणून थोडासा विचार करा. देशभक्त बना, देशभक्त.